Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आपल्यासोबत माळशिरस तालुक्याचे नेते उत्तम जानकर आहेत. आत्ताच बैठक झाली. काय शब्द दिलाय बाळदादांनी? नाही, निश्चितपणानं या तालुक्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील आणि आमचा गट हे आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि इथून पुढच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणानं लढण्याचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे. पण त्या दिवशी कार्यकर्ते म्हणत होते की शब्द दिला नाही, त्यासाठीच खास ही बैठक होती. आणि काय ठरलंय का या बैठकीत? त्या दिवशी 5-10 हजार लोक होते, खूप गोंधळ झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचं थोडंसं जम्बलिंग झालं सांगताना, त्यांना सांगता आलं नाही. म्हणून म्हणले आज या ठिकाणी विशेष स्पेशल बैठक आयोजित करू आणि सगळ्याशी समोरासमोर चर्चा करू. प्रमुख लोक 200-300 बोलवा, आपण बसून त्याचं काय सांगितलं म्हणजे काय काय ठरलं? काय आता भविष्यातलं काय ठरलं? नाही ठरलं, हे ठरलं तुम्ही घेतलेलंच आहे. त्याच्यामध्ये त्याला की लोकसभा त्यांना, विधानसभा आम्हाला, अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे. तुम्ही पाठिंबा दिला मोहिते पाटलांना, त्यानंतर तुमच्यातलाच एक गट आहे तो काल रात्री एक सर्वपक्षीय बैठक झाली, आज धनगर समाजाची बैठक झाली. एक वातावरण म्हणजे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न महायुतीकडनं होतो का? म्हणजे तुम्ही एकट्या गेल्यामुळे ह्या सगळ्यांना एकत्र करायचं किंवा त्यांना फोडायचा हा प्रयत्न काय चालू आहे? नाही, ते आमचे जो लोक आहेत सगळे आज थोडेसे रागानं ह्यानं गेले असतील, गैरसमज झाला होता. बाळदादांनी शब्द देताना थोडंसं त्या दिवशी क्लिअरपणानं दिलेलं नव्हता. हे लोक सगळे आमच्याबरोबर येतील, कुणी राहणार नाही. सर्व नाराज लोक येतील भविष्यामध्ये? 100% सगळे लोक आपल्याबरोबर राहणार. लीड कसं मिळेल आपल्याला भागातून? लीड नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची 5 ते 10 हजार मतं आहेत, यापेक्षा जादा मतं नाहीत. सगळे लोक बरोबर राहणार आहेत आणि मोहिते पाटलाचा ग्रुप आणि आमचा ग्रुप एकत्र आला तर अतिशय चांगलं मतदान होईल. आज बारामतीला सभा होती, त्यात तुम्ही जाऊन आलेला आहेत. कसं वातावरण आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे? नक्की सगळे नेते एका बाजूला आहेत आणि जनतेने जे उसळी मारलेली आहे ती प्रचंड आहेत. लोक मोटरसायकलीवर सुप्रिया ताईचा मी एक झलक पाहिली, एक 300-400 मोटरसायकल अशी पाठलाग करत होती. ताई आम्ही मतं देणार आहे, तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा. आणि प्रत्येक गावातून असं लोकांची जत्रा, एखादी रॅली निघते, अशा पद्धतीची सुप्रियाताईच्या गाडीच्या बघून सामान्य लोक उठलेले. पण आपण एक ऐकतो की त्या ठिकाणी एकदम टफ आहे, सुप्रियाताईंचा पराभव होऊ शकतो, एवढं दादांनी पॅक वातावरण केलंय. तुम्ही आता स्वतः जाऊन तिथं आलाय? नाही, नक्की की पवार साहेबांनी लावलेलं रोपटं आहे. किल्लेदार म्हणून अजितदादांना त्या ठिकाणी नेमलेलं होतं आणि बोडात म्हातारं काठी घेऊन बसलेलं आहे आणि किल्लेदार फितूर झाला म्हणजे किल्ला एकदा जाऊ शकतो. पण यावेळेला पवारसाहेब सावध आहेत. निश्चितपणाने जनता उठलेली आहे, खाली येडा दिलेला आहे. किल्लेदाराला सुद्धा साहेब खाली येऊ देणार नाहीत आणि नक्की सर्वसामान्य जनतेनं किल्ल्याला वेढा दिलेला आहे. किती मतं मिळतील सुप्रियाताईंना तिथं? एक साधारणतः अंदाज आला असेल की बाबा विजय एवढ्या मतानं होईल? माझी पहिली सभा इंदापूरमध्ये आजच झालेली आहे, त्यामुळे मला पूर्ण त्यात 6 तालुक्यांचा किंवा इंदापूर बारामतीचाही पूर्णपणे अंदाज नाही. पण माझ्या 3 ठिकाणी सभा होणार आहेत, त्यामध्ये दौंड आहे, इंदापूर आहे, बारामती आहे आणि मोठ्या सभेमध्ये मी जाणार आहे. त्यावेळेला तिथं नक्की काय परिस्थिती आहे ही अजून 4 दिवसांनी 2 दिवसांनी मी सांगेल. मला अंदाज नसताना त्या ठिकाणचं बोलणं किंवा आकडेवारी सांगणं उचित होणार नाही. बाळदादांनी तुम्हाला म्हटलं की तुतारीवरनं उभा राहा किंवा अपक्ष उभा राहा, भाजपचं कमळ हातात घ्यायचं नाही असं स्पष्ट सांगितलं आता. मग आता कधी तुतारी किंवा तुम्ही म्हणजे काय भूमिका काय? तुम्ही अजून देखील घड्याळामध्येच अडकलाय? नाही, निश्चितपणानं मी सांगितलं होतं घड्याळामध्ये अडकलो आहे असं नाही. ज्याही पद्धतीनं मी अजितदादांच्या राष्ट्रवादी पार्टीमध्ये आणि आजही मी पार्टी ती सोडलेली नाही. त्या दिवशी जयंत पाटलांच्या समोरही सांगितलेलं होतं की ज्या दिवशी अजितदादांचा मी पराभव करेन आणि त्या पराभवामध्ये माझाही हातभार असेल, त्यावेळेला मी पराभवानंतर पार्टी सोडेन. आज जर अजितदादांनी मला पक्षातून काढलं किंवा असं काय करण्याचा प्रयत्न केला, जसं पवारसाहेबांना त्यांनी पक्षातून काढलं, तसं या पक्षातून सुद्धा मी अजितदादाला काढून टाकेन. तोपर्यंत अजितदादा पवारांचा पराभव होईपर्यंत मी पक्ष सोडत नाही. दादांचा दरार आहे राजकारणात, तरी देखील तुम्हाला भीती वाटत नाही का या सगळ्या वातावरणाची? काय आपल्याला नाही, मला मस्त विमानानं दिल्ली, बोईंग, अमुक तमुक, नागपूर, मला भीती नाही. मला स्वाभिमान आणि ह्या तालुक्याच्या जनतेचा स्वाभिमान जपणं हीच माझी भूमिका आहे. काय मिळवण्यासाठी, काय करण्यासाठी किंवा आपल्या प्रपंचासाठी म्हणून ही लढाई नाही. गोरगरिबांच्या, लाख लोकांच्या डोळ्यामध्ये की माझ्या रूपानं त्यांचं भविष्य लपलेलं आहे आणि त्यांच्यासाठी माझा संघर्ष आहे. मला काय दिलं घेतलं, मी बेईमान झालो म्हणजे लोकांची एक पिढी बर्बाद होती. 20-25 वर्षाचा काळ जातो आणि म्हणून
जय हो पराभव हो लोकांबरोबर राहणं ही माझी भूमिका आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही म्हटला की 2009ला असेल किंवा 2000 आत्ताचं म्हणजे 24ला सोलापूर लोकसभा असेल, भाजपने वारंवार फसवलं. मात्र या 6 महिन्यात कुठंतर तुम्हीच भाजपला फसवलं असं वाटत नाही का अंधारात ठेवून? नाही, नक्की अंधारामध्ये ठेवलेलं नव्हतं. गेल्या 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीने विधानसभेची उमेदवारी त्यांना 1,16,000चं मताधिक्य दिल्यानंतर मला उमेदवारी देणं हे त्यांचं कर्तव्य होतं. पण कूटनीती केली गेली, बीडहून माणूस आणून या ठिकाणी उभा केला आणि ह्या सगळ्या लोकांच्या या उत्साहावरती किंवा ह्याच्यावरती पाणी फिरलं गेलं. आणि ही भारतीय जनता पार्टी हे मलाच फसवते असं नाही, मोहिते पाटलालाही फसवते. आणि म्हणून मी सोलापूर लोकसभेला मी काय स्वतःहून गेलो नव्हतो. मला विजयकुमार देशमुख आणि प्रशांत परिचारक घेऊन गेले. तुम्हाला उभं करायचं आहे म्हणून सांगितलं. मोहिते पाटलाला मी खासदार तिथं होतो, जानकराची उमेदवारी आम्ही रद्द करतो, तुम्हाला पक्षात थांबावं लागेल असा त्यांचा कूटनीतीचा भाग होता. आणि मला तर तिकीट त्यांना द्यायचंच नव्हतं. मला फक्त मोहिते पाटलांना त्यांना भीती दाखवायची होती. आणि या बाबतीमध्ये 6 महिन्यापूर्वी मी सावध होतो आणि मी एकटा सावध होऊन चालत नव्हतं. तर याबरोबर मोहिते पाटलाशीही बोलणं करणं गरजेचं होतं. म्हणून मी बाळदादांशी नाही पण धैर्यशीलशी मी बोलत होतो आणि आमची चर्चा होत होती एका टप्प्यावरती हे आपल्या दोघांनाही संपवणार आहेत. तर आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि निश्चितपणानं आम्ही त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं पुढे गेलो. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, माळशिरस.